देऊसकर दिग्दर्शित ग्राउंड झिरो हा चित्रपट प्रदर्शित झाला या आठवड्यामध्ये. मराठी माणूस आहे, अनेक मराठी चित्रपट केलेले आहेत, तुम्ही पाहिलेही असतील. त्याने एक शेवटचा लास्ट जो चित्रपट केला त्याचं नाव होतं छत्रीवाली आणि तो OTT प्लॅटफॉर्मवर छोट्या प्रमाणात प्रदर्शित झालेला. त्यानंतर आता त्याचा पहिला थिएट्रिकल रिलीज आहे जो सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नाव आहे ग्राउंड झिरो. काश्मीरमध्ये जे काय म्हणतात ते दहशतवादी कसे तयार होतात, BSF कसं ट्रीट करतं, देशाचे जे सुरक्षा व्यवस्था चालवतात ती लोक या जे टेररिस्ट आहेत किंवा जे आतंकवादी आहेत त्यांना कशाप्रकारे सहन करतं, घडवतं किंवा त्यांना कशाप्रकारे पकडतं किंवा त्यांच्यावर काय आखणी होते या चित्रपटामध्ये तुम्हाला रिॲलिटीमध्ये पाहायला मिळेल. चित्रपटाची जे कथानक आहे वास्तवदर्शी आहे आणि बऱ्याच प्रमाणात कथानक तुम्हाला खिळवून ठेवतं आणि दिग्दर्शकाने असा प्रयत्न केला आहे की तुमचा हात धरून तो तुम्हाला चित्रपटभर इतकंच नव्हे तर पूर्ण काश्मीरी लोकांची घरं, त्यांची मानसिकता हे फिरवून आणतं. आणि मला वाटतं कुठल्याही दिग्दर्शकाचे यश आहे जिथे तो दिग्दर्शक तुम्हाला ती घटना का घडली त्याच्या मागचा इतिहास आणि भूगोल दाखवतो. तेजसने अतिशय उत्तम प्रयत्न केलेला आहे काश्मीरमधली ग्राउंड रियालिटी दाखवण्याचा. आणि आता काल परवा जो पुलवामामध्ये पहलगाममध्ये जो अटॅक करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. आणि नेमकी मानसिकता काय असते काश्मीरी लोकांची, त्या सैन्याची, ही तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळेल. कलाकारांचं म्हणायचं झालं तर सईला तेवढी फारसा वाव नाही, पण जे काय तिचे सीन आहे, जे काय व्हिज्युअल्स आहेत अतिशय उत्तम. ती सैनिकाची BSF जवानाची बायको म्हणून वठवून नेते. खरी कमालताई इम्रान हाशमीची, आपण त्याला सिरियल किसर म्हणून ओळखतो, पण इतके तो एक दुबे नावाचा जो BSF मधचा सैनिक झाला आहे, अतिशय उत्तमरित्या त्यांनी ती भूमिका वठवली आहे. इतर बरेचसे कलाकार आहेत ते काश्मीरी आहेत, त्याच्यामुळे त्यांचा लहजा, त्यांचा लुक तुम्हाला अतिशय वास्तवदर्शीरित्या पाहायला मिळतो. याखेरीज बाकी जे कलाकार आहेत सगळ्यांनी अतिशय उत्तम भूमिका वठवली आहे. पण या ग्राउंड झिरो चित्रपटाचा खरा जो हिरो आहे ते या चित्रपटाचं कथानक आहे. आणि एकदा किंवा आता या ज्या पहलगामच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ते पाहिलंच पाहिजे नेमकं का आणि कसं घडतं हे सगळं. नक्कीच पहा ग्राउंड झिरो.